योद्धा न्यूज चॅनल। राजगुरुनगर विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्यासाठी गुरु कोचिंग क्लासेस सज्ज। 10वीच्या वेकेशन बॅचेस 10 एप्रिल पासून। कोरोनाच्या काळात झालेल्या शैक्षणिक नुकसानामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहिला असल्याची चिंता पालकांमध्ये सतावत आहे। हीच अडचण ओळखून राजगुरुनगर येथील नामांकित गुरु कोचिंग क्लासेस तर्फे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया भक्कम करण्यावर विशेष भर दिला जात आहे। इयत्ता 10वीच्या वेकेशन बॅचेस 10 एप्रिल पासून सुरू होत असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्राध्यापक DH गायकवाड ME मेकॅनिकल यांनी योद्धा न्यूजशी बोलताना दिली। पाया भक्कम करण्यावर विशेष भर। प्राध्यापक गायकवाड सर म्हणाले की कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे। त्यामुळे आम्ही 10वीच्या वेकेशन बॅचेसमध्ये सुरुवातीचे काही दिवस केवळ विद्यार्थ्यांचा बेसिक पाया फाउंडेशन भक्कम करण्यावर लक्ष केंद्रित करतो, जेणेकरून त्यांना पुढील अभ्यासक्रम सोपा जाईल। उपलब्ध कोर्सेस आणि प्रवेश प्रक्रिया। इयत्ता 5वी ते 10वी SSC आणि CBSE बोर्ड, इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम। 11वी आणि 12वी सायन्स, PCM/PCB आणि MHCET साठी 1 मार्च पासून बॅचेस सुरू झाले आहेत। डिप्लोमा व डिग्री सर्व विषयांचे मार्गदर्शन उपलब्ध। खास सवलत, प्रथम येणाऱ्या 20 मुलींना विशेष योजनेअंतर्गत फी मध्ये 50% सवलत दिली जात आहे। का निवडावा गुरु कोचिंग क्लासेस? गेल्या 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या गायकवाड सरांच्या मार्गदर्शनाखाली या क्लासेसने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। येथे केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खालील सुविधा पुरवल्या जातात। अनुभवी शिक्षक, उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन। वैयक्तिक लक्ष, मर्यादित विद्यार्थी संख्या असल्यामुळे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष दिले जाते। नाईट स्टडी सुविधा, शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी नाईट स्टडीची सोय। डिजिटल शिक्षण, ई लर्निंग टीचिंग सिस्टीम आणि CCTVची सुरक्षा। अभ्यास व्यतिरिक्त उपक्रम, एकाग्रता वाढवण्यासाठी बुद्धिबळ मार्गदर्शन, तज्ञांची मोटिवेशनल लेक्चर्स, आरोग्य शिबिर आणि शैक्षणिक सहलींचे आयोजन। पालकांशी संवाद, वेळोवेळी टेस्ट सिरीज आणि पालक शिक्षक मीटिंगद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा। पत्ता, हॉटेल जय महाराष्ट्राच्या पाठीमागे, तिन्हेवाडी रोड, राजगुरुनगर। संपर्क, प्राध्यापक DH गायकवाड 8421 737 377। आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि शैक्षणिक पाया मजबूत करण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन गुरु कोचिंग क्लासेस तर्फे करण्यात आले आहे। योद्धा न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता भगत, राजगुरुनगर। आज आपण राजगुरुनगर या शहरामध्ये खेड तालुक्यामध्ये आज नामांकित क्लास म्हणून गुरु कोचिंग क्लासेस तिनवाडी रोडला जो आहे, तर त्या ठिकाणचे जे प्राध्यापक आहेत त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आलं। साहेब नमस्कार। नमस्कार सर। तर साहेब आपलं नाव काय? मी प्रोफेसर दीपक हनुमंत गायकवाड। गेले 25 वर्षापासून मी प्रोफेसर म्हणून जॉब केला। मी इंजिनिअरिंग कॉलेज तळेगाव, त्याच्यानंतर नूतन NMHP कॉलेज आहे तळेगाव, त्याच्यानंतर आयोका इंजिनिअरिंग कॉलेज, यामध्ये जवळपास 20 ते 25 वर्षाचं मी म्हणजे टीचिंग केलं आणि त्यानंतर मग ह्या कोचिंग क्लासेस कडे वळलं। तर 25 वर्ष तुम्ही सर्व्हिस मध्ये खूप मोठा अनुभव आहे आपल्याकडे, तर मग या क्षेत्राकडे वळण्यामागे तुमचं असं का असं वाटलं का आपण या क्लास क्षेत्राकडे वळावं? ऍक्च्युली काय होतंय, आपला ग्रामीण भाग पडतो राजगुरुनगर मध्ये। पुण्यापासून जरी जवळ असला तरी ग्रामीण भागात आपला मोडला जातो। आणि काय होतं, आपली मुलं आहे ना, जेव्हा हायर एज्युकेशन म्हणजे 12वी सायन्स नंतर किंवा 12वी नंतर जे काही एज्युकेशन इंजिनिअरिंग असेल किंवा अजून मेडिकल असेल, तर त्याच्यात ते खूप कमी पडतात। त्याचं कारण काय, त्यांच्यात कॉन्फिडन्स येत नाही। बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच कमी असतात। म्हणजे काय होतं,
ते आपला अभ्यास करतात, म्हणजे भूकंपट्टी टाईप अभ्यास करतात. तो अभ्यास आपल्याला पुढे इंजिनिअरिंगला अपेक्षित नाही. त्यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे, साध्या साध्या गोष्टी पाया भक्कम झाला पाहिजे. आणि या गोष्टीचा विचार करता मग मी शेवटी विचार केला, आता भरपूर वर्ष 20 वर्षापेक्षा जास्त वर्ष मी सर्व्हिस फील्डमध्ये काम केलेलंच आहे. मग आपला क्लास करायला चालू करा. आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना, जवळपासच्या विद्यार्थ्यांना त्याचा आपल्या अनुभवाचा, आपल्या ज्ञानाचा फायदा का व्हावा नाही, म्हणून मी ऍक्च्युली ह्या फील्डमध्ये कोचिंग क्लास म्हणून चालू, म्हणजे ह्या फील्डमध्ये उतरलेलो आहे मी. म्हणजेच प्राध्यापक साहेब सांगतात का अनुभव आहे आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जे इंजिनिअरिंग वगैरे किंवा दुसरीकडे जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांचं जरा बुद्धिमत्तेला चालना मिळावी आणि एक वेगळं काहीतरी उपक्रम करावा. आता आपण या क्लासच्या माध्यमातून काय असे वेगळे उपक्रम राबवता का? ऍक्च्युली कसं असतं, आमचे जे क्लासेस आहेत, समजा 8वी 9वी 10वी, मी 11वी 12वी सायन्स, डिप्लोमा, डिग्री, सगळे क्लासेस घेतो. पण आता आपण बघतोय की काय होतंय, आपलं प्रत्येक विद्यार्थी पाहिला तर तो मोबाईल मध्ये गुंतून पडलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, आपलं काम आता वाढलेलं आहे. ऍक्च्युली तो मोबाईल पण बाजूला झाला पाहिजे, मुलांचा अभ्यास पण झाला पाहिजे, सर्वांगीण विकास पण झाला पाहिजे. मग आम्ही काय करतो त्यासाठी, तर आम्ही पहिल्यापासून आम्ही ऑब्झर्व पण केलंय, जेव्हा कॉलेजमध्ये असताना पण, तर आम्ही कॉम्पिटिशन घ्यायचो. आम्ही काय केलं, तर चेस, पर्टिक्युलर बुद्धिबळ, त्याच्यावर थोडासा फोकस करतो आम्ही. बुद्धिबळावर फोकस करायचं कारण काय, एका ठिकाणी माणूस 2-2, 3-3 तास मोबाईल सोडला तर फक्त त्या बुद्धिबळामुळे बसतोय. मग त्यामुळे आम्ही ऍक्च्युली काय करतो, आमची जी क्लासची मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही बुद्धिबळाचे क्लासेस पण घेतो, एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज पण असतात. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं, मुलांना काय होतं, नुसतं अभ्यास करून पण नाही चालत. मग आम्ही त्यासाठी काय करतो, मोटिवेशनल लेक्चर्स असतात, म्हणजे त्या क्षेत्रातले सपोज जे एक्सपर्ट असतात त्यांना आम्ही बोलवतो आणि त्यांच्या थ्रू मुलांचं थोडं मोटिवेशन पण करतो. मग त्याच्यानंतर मोटिवेशन करता करता त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून वेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशन पण आयोजित करत असतो, की ज्या योगे त्यांचा विकास झाला पाहिजे, त्यांची आपण काय म्हणू, आपण त्यांचं नॉलेज जे ते अपडेट झालं पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही काय करतोय की ते त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आयोजित करत असतो. म्हणजे तुमचा जो उद्देश आहे क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, मानसिक असेल, शारीरिक असेल, बौद्धिक असेल, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा त्यांना विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे तुमच्या क्लासचं ध्येय आहे. आज याच बरोबर तुम्ही क्लासच्या माध्यमातून लेक्चर वगैरे, आता आपल्याकडे ग्रामीण भागातील मुलं आहेत, शहरी भागातील आहेत, यांचं नियोजन आपण कसं करता? ऍक्च्युली त्यासाठी आपण काय करत असतो, जे आपली क्लासची मुलं आहेत बरोबर ना, त्यांच्या थ्रू सगळ्यांनाच माहिती असतं, क्वालिटी भेटली तर माउथ टू माउथ पब्लिसिटी होतीच. तर आम्ही काय करतो, विविध शाळांमध्ये जातो. आता सपोज आता एप्रिल महिन्यात आपल्या बॅचेस चालू असतात 10वीचे, तर आम्ही काय करतो, प्रत्येक आपल्या ग्रामीण भागातल्या शाळेत जातो, भेटी देतो आणि त्यांना हे सांगू, म्हणजे त्यांच्या मनावर हे बिंबवतो की तुमचं बरेचशा विद्यार्थ्यांचं कोरोनाच्या काळात त्यांना बरेच शिक्षण अर्धवट राहिलेलं आहे, म्हणजे पुढे तर गेले पण नॉलेज नाही. मग आम्ही काय करतो, पहिला जो आमचा एप्रिल महिना असतो त्यातले 8 ते 10 दिवस 10वीचे जेव्हा व्हेकेशन चालू होते किंवा क्लासेस चालू होतात त्याच्यावर आम्ही सर्व बेस कम्प्लीट करतो. बेस म्हणजे काय, तर बाबा काही काही मुलांना एकदम बेसिक गोष्टी, ऍडिशन येत नाही, सबट्रॅक्शन म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या गोष्टी येत नाही, छेद तारका करता येत नाही. मग त्यासाठी अर्धा दिवस मुलांना पर्टिक्युलर पूर्ण बेस पासून तो शिकवतो. आमची तर अशी अपेक्षा असते, आम्ही स्कूलमध्ये जाऊन सांगतो तुम्ही पहिले 8 दिवस असंच येऊन बसा, नॉलेज घ्या, मला वाटलं तर कंटिन्यू करा. आता साहेब, प्राध्यापक साहेब, आता ज्या वेगवेगळ्या तुम्ही परीक्षा घेता इथं, तर यामध्ये थोडस परीक्षा संदर्भात आम्हाला सांगा, किंवा पालक मिटिंग घेता का, याही गोष्टीची आम्हाला थोडीशी कल्पना द्या. नाही, आता सगळ्यांनाच माहिती क्लासेस मध्ये म्हणजे आता आपण क्लास जो पाहतोय वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात आहेत. मग त्यासाठी आम्ही काय करतोय, मुलांच्या पॅरेंट्स मिटिंग तुम्ही जे म्हणता ते आमच्या रेग्युलर पॅरेंट्स मिटिंग चालूच असतात. आम्ही 6 महिन्यातून एक पॅरेंट मिटिंग ठेवायचा म्हणजे ठेवतोच, प्रयत्न करून ठेवतोच. म्हणजे काय होतं, मुलांचं आपलं इथं 2 तास असतात मुलं आणि पालकांकडे बरेच, मग त्यांचं काय जे घरी काय अभ्यास केला पाहिजे, त्यांनी कसं काय केलं पाहिजे, यासाठी आम्ही पॅरेंट्स मिटिंग ठेवतो आणि आम्ही त्यांच्याशी आमचं डिस्कशन मुलांच्या बाबतीत, म्हणजे थोडक्यात सर्वांगीण विकास नुसतं 2 तासापुरता नाही आम्ही मर्यादित ठेवत, की त्यांनी पालकांनी काय केलं पाहिजे ते पण सांगायचा प्रयत्न करतो. आता हा जो जमाना आहे प्राध्यापक साहेब, हा मोबाईलचा आहे, तर तुम्ही या ठिकाणी जे पालक वगैरे मीटिंग वगैरे ठेवता, तर असे काही ग्रुप केलेत का तुम्ही, इयत्ता 5वीचं म्हणा किंवा 6वीचं, अशा पद्धतीने काही मेसेजचे वगैरे सिस्टीम केले का? 100% आमचा प्रत्येक म्हणजे समजा 8वी 9वी 10वी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचा ग्रुप असतो आणि त्या ग्रुपमध्ये पालक ऍड असतात.
विद्यार्थ्यांपेक्षा आणि त्यांना पण सजेस्ट करतो, मुलांकडे शक्यतो मोबाईल देऊ नका, तुमचे नंबर ऍड करा. आणि त्यांचे आमचं वेळोवेळी कम्युनिकेशन, समजा क्लासचा टायमिंग बदलला, क्लासचा टायमिंग समजा चेंज होतो, लवकर सुटला, उशिरा सुटला, आम्ही वेळोवेळी त्याच्यावर तो मेसेज फॉरवर्ड करत असतो प्रत्येक पालकांना. आता तुम्ही मेसेज वगैरे फॉरवर्ड करताय, आता तुम्ही या परीक्षा वगैरे घेता, तुमच्याकडे टेस्ट सिरियल वगैरे असते, तर त्याचं कशा पद्धतीने तुम्ही पालकांपर्यंत पेपर देताय किंवा कशा पद्धतीनं तुमचं ते नियोजन असतं, त्याच्या संदर्भात थोडी माहिती सांगा. ऍक्च्युली आता आम्ही काय करतो, आता समजा 10वी झाली तर 10वीच्या आमच्या जवळपास नोव्हेंबर महिन्यापर्यंत सगळा सिलेबस संपलेला असतो आणि त्यानंतर फक्त आणि फक्त एक्झामच असतात आमच्या. आणि प्रत्येक एक्झाम, प्रत्येक एक्सपर्ट आमचे जे टीचर आहे म्हणजे आमचे जे स्टाफ आहे, आमच्याकडे जवळ 10 ते 12 स्टाफ आणि सगळा वेल एज्युकेटेड आहे आमचा स्टाफ. आम्ही ती क्रायटेरियाच ठेवलाय, कमीत कमी MSc पाहिजे किंवा टीचिंग मध्ये चांगला अनुभव पाहिजे आणि त्यांना व्यवस्थित टीच करता आलं. मग त्यांच्याकडून आम्ही पेपर वगैरे चेक करून घेतो, मुलांचं काय चुकतंय काय नाही, त्या प्रत्येक पेपरवर ते लिहिलेलं असतं. नुसतं पेपर चेक मार्क नाही देत आम्ही, काय चुकलंय, काय केलं पाहिजे, काय तुम्ही प्रोग्रेस केली, उपाययोजना 100% असते आमच्याकडे. तर आमच्या योद्धा न्यूज चॅनेल मध्ये आपण आले, आपले परखड मत मांडलेले आहे, म्हणून गुरु कोचिंग क्लासेसचे प्राध्यापक सर्वेसर्वा सन्माननीय गायकवाड सर, आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर, तुमचं पण सहर्ष स्वागत. तुम्ही पण तुमचा महत्वाचा वेळ दिला, आमच्याकडे आलात, त्यामुळे तुमच्या सर्वांचं, तुमच्या टीमचं, संपूर्ण तुमच्या चॅनलचं, आमच्या क्लासेसच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि आभार.